चला तर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी कशी बनवायची कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. जर ही बर्फी केली तर तुम्ही कधी पण बर्फीच उपवासाला करून खाताल. शाबू भगर तर अजिबात खाणारच नाहीत. तर त्यासाठी मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. कढई गरम करून घ्यायची. नंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले ते यामध्ये टाकून द्यायचे आणि शेंगदाण्यांचा चूट आवाज येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. जास्त पण करपस होईपर्यंत भाजायचे नाही. सतत हलवत राहायचं, कारण सर्व साईडनं आपले शेंगदाणे भाजतील. सर्व साईड हलवत राहिलं तर शेंगदाण्याचा चुटचुट आवाज पण येत आहे. शेंगदाणे भाजून तयार झाले. शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी. तुम्हाला पण येत असेल आवाज. शेंगदाणे काढून घेतले की नंतर लगेच त्यामध्ये टाकून द्यायचा घेतलेली अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस पण इथे घेतलेला आहे. सुक्या खोबऱ्याचा अर्धी वाटी, ते पण थोडासा भाजून घ्यायचा. जास्त डार्क पण भाजून घ्यायचा नाही. काळसर पडायच्या आधी कढईच्या बाहेर काढून घ्यायचा. थोडासा नकळत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. आता लगेच घेते मी काढून. नंतर लगेच त्यामध्ये थोडासा सुकामेवा पण टाकून द्यायचा. आता त्यामध्ये मी सुकामेवा थोडासा टाकून देते. 2 काजू, 2 बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे पण काढून घेते आता लगेच. गॅस करून घेते बंद. नंतर या शेंगदाण्यावरचं साल काढून घेते. सर्व साल काढून घ्यायचं, जितकं निघल तितकं. हाताने काढा किंवा एखादे सुती कापड घ्या, त्यावर शेंगदाणे टाका आणि वरून त्यावर परत सुती कापड आतरा आणि असं हाताने केलं तरी पण यावरचं साल निघतंय. मी इथं हातानंच काढून घेणार आहे. आता इथं शेंगदाण्यावरची मी जितकी निघल तितकी साल काढून घेतलेली आहे. आता यावरचं सालचं हे कसं काढायचं तर त्यासाठी एक छोटी खाली प्लेट घ्यायची आणि हे शेंगदाणे त्यामध्ये टाकून द्यायची. आणि थोडं थोडं असं हलवत राहायचं झाऱ्याने. हे पाहू शकता अशी साल निघते लगेच. जास्त काही कुठंही किचन पण होत नाही. ही साल शेंगदाण्याची प्लेटेत निघते. एक काम वाचतं आपलंच. आता साल पण काढून तयार आहे. सोपी पद्धत आहे ना अशी साल काढायची. तर नंतर मग मिक्सर जार मध्ये घेते, त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून देते आणि सुकं खोबरं पण भाजून घेतलेलं यामध्ये टाकून द्यायचं. आणि आपण घेतलेला सुकामेवा पण यामध्ये टाकून द्यायचा. मिक्सरला आता फिरवून घेते बारीक करून घेतलेला आहे. आता पुढची स्टेप बघू. आता 1 वाटी गूळ पण यामध्ये काप करून टाकून दिलेला आहे. गूळ वितळून घ्यायचा आहे. जास्त पण शिजवून घ्यायचा नाही, फक्त वितळून घ्यायचा कढईत फक्त. आता गूळ वितळायला सुरू पण झालेला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. खूप साधी सिंपल रेसिपी आहे, चटकीपट तयार होते.
कोणतीही पूर्व तयारी न करता त्यामध्ये थोडंसं तूप पण टाकून देते. आधीच टाकाय पाहिजे होतं पण नंतर मी टाकून दिलेलं आहे. तुम्ही अगोदर टाकलं तरी पण चालतं. गूळ वितळलेला आहे. आता त्यामध्ये टाकून देते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं. यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून मिक्स करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत याचा. आता मिक्स करून पण तयार झालेला आहे. आता घेऊ आपण लगेच बर्फी सेट करायला. इथं मी प्लेट घेतलेली आहे. अगोदर तिला साजूक तूप लावून घेते सेट करायच्या अगोदर. नंतर करून घेतलेलं बॅटर यामध्ये टाकून द्यायचं. असं सर्व साईडनं परत पसरवून घ्यायचंय. आता याला असं थोडं थोडं हे करून घेते. आता यावर थोडासा सुक्या मेवाचा कूट पण यावर टाकून देते. सुक्या मेवाचा सर्व साईडनं आता टाकून दिलेला आहे. आणि थोडासा टाकून देते आणि लगेच आपण थोडंसं कोमट झालं की याच्या वड्या पण काढून घेऊ. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या काढू शकता. आता एक वडी काढून पण दाखवते. पाहू शकता अशा तयार आहेत. आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. तयार आहे तिथं खाण्यासाठी आपल्या अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या उपवासाची बर्फी. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि महत्त्वाची गोष्ट खात राहा.